जगातील सर्वात पौष्टिक खमंग भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे? हे खमंग भाजणीचं थालीपीठ बनवण्यासाठी ही भाजणी कशी तयार करायची, हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता. आता भाजणी तयार केल्यानंतर हे जे पीठ आहे ते आपण गिरणीमधून दळून आणलेलं आहे. साधारण 1.5 किलोच्या आसपास हे खमंग भाजणीचे थालीपीठाचे पीठ तयार झालेलं आहे. आता या पिठापासून आज आपण थालीपीठ तयार करणार आहोत. तर कसं बनवायचं? चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे आणि यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करत असताना पाण्याचा वापर इथे आपल्याला अजिबात करायचा नाही. तर पाहू शकता या पद्धतीचं हे वाटण इथे तयार झालेलं आहे. आता हे तयार केलेलं वाटण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आणि एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला 3 कप खमंग भाजणीचे थालीपीठाचे पीठ घ्यायचं आहे. इथे मी या कपने 3 कप हे पीठ घेणार आहे. तुम्ही इथे तुमच्या गरजेनुसार पीठ वापरू शकता. आता 3 कप हे पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओवा याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. आता इथे तुम्ही कोथिंबीर ऐवजी कोणतीही पालेभाजी, कोबी किंवा पालक किंवा कांदा बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालेल किंवा बारीक किसून घेतलेले गाजरसुद्धा घातले तरीसुद्धा चालेल. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये किसून किंवा बारीक चिरून टाकू शकता. आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचा इथे आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. आता हा तयार केलेला गोळा इथे आपल्याला एका बाउलमध्ये ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजून द्यायचं आहे. एक 10 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल. आता इथे आपण लगेचच थालीपीठ तयार करायला घेणार आहोत. इथे आपल्याला मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी गोळा घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला गोळा घ्यायचा आहे. आता थालीपीठ थापण्यासाठी इथे आपल्याला एक स्वच्छ धुवून घेतलेले सुती कापड वापरायचं आहे किंवा एक सुती रुमाल वापरला तरीसुद्धा चालेल. आता हा गोळा या कापडावरती ठेवून थोडंसं हाताला पाणी लावून हे या पद्धतीने थापून घ्यायचं आहे. अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप जाडही नाही, या पद्धतीने हे थालीपीठ इथे आपल्याला थापून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी याला इथे आपण थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थालीपीठ छान असे भाजले जातील. आता गॅसवरती इथे मी तवा ठेवलेला आहे. तव्याला अगोदर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तवा छान गरम झाल्यानंतर हे थालीपीठ आपल्याला या तव्यावरती या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे आणि वरून पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून रुमाल किंवा कापड काढताना ते थालीपीठ चिकटणार नाही. आता पुन्हा एकदा आपण यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आता इथे आपल्याला थोडासा मीडियम करायचा आहे आणि मंद आचेवरती इथे आपल्याला हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनंतर यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत मंद आचेवरती हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे.
एका साईडने हे थालीपीठ छान असं भाजल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही या थालीपीठला कलर देखील छान असा आलेला आहे. आता दोन्हीही साईडनी इथे आपल्याला हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर सर्वात शेवटी यावरती आपल्याला थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बटर किंवा तूप लावून घेऊ शकता. आता इथे मी थोडंसं बटर यावरती लावलेलं आहे आणि हे थालीपीठवरती छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथं आपलं हे मस्त खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे काढून घे. तर इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ही खमंग भाजणीचे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.